ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल च्या जयघोषाने अवघं कोंडीगाव गेल्या 7 दिवसापासून पंढरी नगरीसारखं भक्तीच्या रसात न्हावून निघालं होतं. निमित्त होतं अधिक मासानिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचं. या 7 दिवसात संपूर्ण गावाने जो भक्तीचा सोहळा अनुभवला तो प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात आयुष्यभरासाठी साठवला गेला आहे. सप्ताहाच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात अत्यंत पवित्र वातावरणात झाली. पहाटेच्या मंगलमयी समयी काकडा आरती, त्यानंतर शांत आणि प्रसन्न चित्ताने होणारे ग्रंथ वाचन, दुपारी प्रवचन आणि संध्याकाळी चैतन्यमय हरिपाठ अशा दैनंदिन कार्यक्रमांनी गावाला जणू दिव्यत्वाची प्रचिती येत होती. या सप्ताहाचे विशेष आकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळांची लाभलेली उपस्थिती. त्यांच्या सुश्राव्य भजनांनी सप्ताहाची रंगत आणखीनच वाढली गेली. रसाळ कीर्तने आणि बहरडांची जुगलबंदी रोज संध्याकाळी महाराष्ट्रातील नामांकित महाराजांच्या रसाळ कीर्तनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यातच लोक परंपरेची आणि प्रबोधनाची जोड देत झालेली सोंगी बावडे आणि डोंगी बावडे यांनी तर अबाल उर्दांचे मनोरंजन करत जगण्याचे तत्वज्ञान शिकवले. सप्ताहाच्या निमित्ताने गावातील आराध्य दैवत मारुती मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई मनाला भूळ पाडत होती. या दिव्यांच्या लखलखाटात आणि भक्तीच्या वातावरणात 7 दिवस कसे पटकन निघून गेले हे कोणाला समजलेच नाही. शेवटच्या दिवशी सप्ताहाची सांगता अत्यंत दिमाखात झाली. गावातून ग्रंथाची भव्य दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांच्या वेशातील लहान मुले, कपाळाला बुक्का लावलेल्या माता भगिनी आणि हातात टाळ मृदंग घेतलेले तरुण वृद्ध या दिंडीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी दरम्यान महिलांनी आणि लहान मुला मुलींनी पारंपरिक फुगड्याचा मनमुराद असा आनंद घेतला. हा सोहळा डोळ्याने पारणे फेडणारा होता. सप्ताहाचा परमोच्च बिंदू ठरला तो म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज आदरणीय बापूसाहेब देहूकर महाराज यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन. त्यांच्या मुखातून पाझरणाऱ्या ज्ञान आणि भक्तीच्या रसाळ वाणीने संपूर्ण कोंडीगाव भावविभोर झाले. कीर्तनानंतर सर्व आयोजकांच्या वतीने महाराजांचा हार आणि फेटा बांधून अत्यंत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद हे तर या सप्ताहाचे मुख्य आकर्षण. आयोजकांनी संपूर्ण कोंडी गावासाठी महाप्रसादाचे भव्य नियोजन केले होते. विशेष म्हणजे ह्या दिवशी गावातील एकाही घरात चूल पेटली नाही. बालगोपाळांपासून ते वृद्ध आजी आजोबापर्यंत आणि तरुणांपासून ते माता भगिनींपर्यंत प्रत्येकाने एकत्र पंगतीत बसून या महाप्रसादाचा तृप्त मनाने आस्वाद घेतला. या एकात्मतेच्या आणि समाधानाच्या वातावरणात अधिक मासाच्या अलौकिक सप्ताहाची अतिशय सुंदर सांगता झाली. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व आयोजकांचे, दात्यांचे आणि संपूर्ण कोंडी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. कुंडली गवर्दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.